होतच नाहीये. अशा रीतीने गाडी बंद पडली आहे. आताच मी म्हणलं होतं मला भीती वाटते. अंदाज नाही लागत आहे. हेलो गाइस, तो आज हम जा रहे हैं बेटसे केव्स और हम आपको सब कुछ दिखाने वाले हैं. और आज व्हाट इज द डेट? इट्स 4th of July. और आज आपको मैं सब कुछ दिखाऊंगी कि what is the the current situation of the waterfalls and everything. तो stay tuned in the video. बहुत ज़्यादा बारिश हो रही है यहाँ पे. वाटरफॉल्स ऑलरेडी दिखना स्टार्ट हो गए हम लोगों को. तो हमारे साथ आज मेरे फ्रेंड्स हैं, शो देम द फ्रेंड्स. ये रोहन है, ये उसकी बहन है श्रुति, एंड द वन हु इज बिहाइंड द कैमरा इज हिज वाइफ. शी इज वेरी ब्यूटीफुल बाय द वे. या यू विल सी हर आफ्टरवर्ड्स एंड स्टे ट्यून्ड इन द वीडियो. बहुत मजा आने वाला है आज. चलो. हाय प्रेरणा. हेलो. प्रेरणाला सबस्क्राईब करा प्लीज गाईज, प्लीज. व्हेरी गुड. मस्तपैकी आपण तिचे फॉलोअर्स वाढवूयात आणि म्हणजे असंच आम्हाला फ्रीमध्ये सगळीकडे फिरता येईल. व्हेरी गुड. खूप जास्त छान वाटेल. तर तुम्ही सर्वांनी माझ्या घरात जर बघत असतील ना, सगळ्यांनी सगळ्याच्या फोनवरनं हिला सबस्क्राईब करा. गाइज वी हैव ऑलमोस्ट रीच्ड. अभी हम पूरा ट्रैक स्टार्ट करने वाले हैं बेटसे केव्स का. ऑन द वे इतने सारे वाटरफॉल्स दिख रहे थे. जब मैं लास्ट टाइम आई थी ना, तब सिर्फ एक ही वाटरफॉल एक्टिव था और अभी पूरे के पूरे सारे के सारे वाटरफॉल्स एक्टिव हो गए हैं. इतना सुंदर है हर जगह पे. राइस फील्ड्स आर देयर. सारी मतलब इतने छोटे छोटे वाटरफॉल्स ऑन द वे. द रोड वाज सो ब्यूटीफुल. इतना फॉगी वेदर. इट्स जस्ट टू गुड. हेवन हो चुका है पुणे. तो आपको पुणे में ट्रैवल ज़रूर करना चाहिए. अगर आप पुणे में हो और ट्रैवल नहीं कर रहे हो ना, यू आर मिसिंग आउट ऑन अ लॉट. तो अभी मैं स्टार्ट करने वाली हूँ, बट मेरे माइक में भी ज़्यादा बैटरी नहीं है और बारिश बहुत तेज़ है. तो मैं फ़ोन में पता नहीं कितना रिकॉर्ड कर पाऊँगी, आप लोगों से कितना बात कर पाऊँगी, आई डोंट नो. बट आई विल ट्राई माई बेस्ट टू रिकॉर्ड एवरीथिंग एंड टेल यू एवरीथिंग इन डिटेल सो दैट आपको यहाँ आने में कोई परेशानी नहीं होगी फिर. चलो, सी यू देयर. हेलो गाइस एंड वेलकम बैक टू माय पेज ट्रैवल विद प्रेरणा. अगर सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब कर दो, बिकॉज आई एम कमिंग अप विद वेरी ब्यूटीफुल एंड अनएक्सप्लोर्ड प्लेसेस नियर पुणे. और मॉनसून ऑलरेडी स्टार्ट हो चुका है. एंड टुडे आई एम विद माय फ्रेंड्स रोहन, रुचिता एंड श्रुति. अभी हम ट्रैक स्टार्ट करने वाले हैं. बेटसे केव्स हम जा रहे हैं. बहुत सारे वाटरफॉल्स दिख रहे हैं. आई डोंट नो इफ यू आर एबल टू सी बिहाइंड मी. बहुत सारे वाटरफॉल्स ऑलरेडी दिखना स्टार्ट हो गया है. इट इज गोइंग टू बी वेरी वेरी एडवेंचरस एंड ब्यूटीफुल. लेट्स गो. गाइस, आपको मेरे पीछे इतने सारे वाटरफॉल्स दिख रहे हैं. ये बेटसे केव्स है और हम अभी ट्रैक स्टार्ट करने वाले हैं. हमने यहाँ पे अभी कार पार्क की है. बहुत अच्छा रोड है. यू कैन ब्रिंग योर कार टिल हियर. अभी यहाँ से ऑलमोस्ट स्टेप स्टार्ट होने वाले हैं और रोड थोड़ा नैरो है, तो एक टाइम पे एक ही कार आ सकती है. बट अगर आप 2 व्हीलर से आ रहे हो तो बहुत इजीली यहाँ पे पहुँच सकते हो. मैं मैप्स का लोकेशन डाल रही हूँ डिस्क्रिप्शन में. प्लीज़ गो एंड सब्सक्राइब टू माय चैनल एंड सी द लोकेशन ऑफ द बेटसे केव्स. ये हमने कर दिया ट्रैक स्टार्ट और पता है हमको चलते चलते हाइकिंग में इतने सारे वाटरफॉल्स दिख रहे थे. लुक एट दिस इज़ द फर्स्ट वन. पता है ये प्लेस पे आने के लिए इतना ज़्यादा डिफ़िकल्ट हाइक नहीं है, सिर्फ स्टेप्स है. तो आपके पेरेंट्स को भी लेके आ सकते हो आप यहाँ पे. नाउ जस्ट एक्सपीरियंस द मेलोडी ऑफ नेचर.
हमको ना रास्ते में कई सारे क्रैब्स और स्नेल्स दिख रहे थे। अगर आप जा रहे हो ना किसी भी हाइक पे इन मॉनसून स्पेशली, तो आपको भी बहुत सारे क्रैब्स और स्नेल्स दिखेंगे, सो बी वेरी केयरफुल, डोंट स्टेप ऑन देम। माय गॉड, हम लोग बीच में से चल रहे थे और दोनों तरफ वाटरफॉल है। सीरियसली देखो, दोनों तरफ वाटरफॉल्स दिख रहे हैं और बीच में से हम चल रहे थे। क्या ही नज़ारा था। माय गॉड, बेटसे केव शुड बी ऑन योर बकेट लिस्ट। द स्टेप्स वर फिल्ड विथ वाटर और दोनों साइड से इतने सुंदर सुंदर स्ट्रीम्स जा रहे थे, वाटरफॉल्स। लुक एट इट, इट्स सो ब्यूटिफुल। माय गॉड, मैं तो बस एक एक सिचुएशन बस रिकॉर्ड करने में इतनी बिजी हो गई थी, ऐसा लग रहा था रिकॉर्ड ही करती रहो। इतना सुंदर दिख रहा था, इतना सुंदर। वी ऑलमोस्ट देयर, अभी हम पहुँच ही चुके हैं। एंड आई विल शो यू द फर्स्ट ग्लिम्स ऑफ बेटसे केव्स। ये ऊपर पहुँचने तक समझ नहीं आता कि यहाँ पे केव्स हैं। ये इतना मिस्टीरियस है ना, मतलब इतना हिडन है और कवर्ड बाय माउंटेन्स है कि दूर से दिखता ही नहीं। आप कितना भी चढ़ के आओ नहीं दिखेगा, आप एकदम ऊपर पहुंचोगे तभी दिखेगा। देखो,
हाय गाइस, तो हमने पूरा का पूरा बेट से केव्स देख लिया है। बहुत ही सुंदर केव्स है और यहाँ पे एक बहुत अच्छा गाइड है। विल टेल यू एवरीथिंग अबाउट द केव्स। मैंने वो रिकॉर्ड किया है, वो भी मैं आपको दिखाऊंगी, बताऊंगी। वो सब मराठी में है, but I'll add some captions so that you will understand it. But it's a very beautiful place. अगर आप पुणे में हैं और आपको कुछ ऐसी जगह चाहिए जहाँ पे बिल्कुल क्राउड नहीं है and it's beautiful, there's waterfall, there's cave, everything together, then you should definitely come to Bedsea Caves. और गाइज, अगर आपने मेरे चैनल को अभी भी सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ जाके मेरे चैनल को सब्सक्राइब कर दो. दैट विल हेल्प मी एंड इट्स फ्री फॉर यू. थैंक यू. के लिए अब भी बारिश थोड़ी कम हुई है. जब हम ट्रैक करके ऊपर आ रहे थे इतनी तेज बारिश हो रही थी, बट इतने सुंदर सुंदर स्नेल्स हमको देखने मिले, इतने सारे क्रैब्स देखे हमने ऑन द वे. इट वॉज अ वेरी ब्यूटिफुल ट्रेल. दोनों साइड से वाटरफॉल्स आ रहे थे और बीच में से हम चल रहे थे. एंड स्टेप्स बहुत अच्छे हैं, तो यू नो दिस नॉट लाइक अ ट्रैक, दिस इज कम्प्लीटली स्टेप्स जो आप चढ़ के आ सकते हो. पर थोड़े से वो बारिश में स्लिपरी हो जाते हैं, तो अच्छे शूज़ पहन के आना. If you have good shoes, then it's very very easy for you. इस तरफ क्या है जाके दिखते हैं. तो फूटिया लग रहा है. ये उस टाइम की पीने, यहाँ पे पानी प्रिपेयर किया जाता था फॉर ड्रिंकिंग. So this is for drinking water. एक अंदर छोटी सी रूम भी है. बाहर से हम अभी आए. इसके ऊपर बहुत बड़ा वाटरफॉल है, वो यहाँ से नहीं दिख रहा है, मैं आपको दिखाती हूँ. तो सब बैठ के चाय पी रहे हैं. जरा टायरिंग ट्रैक के लिए ट्रैक भी बहुत इजी है. एनीबडी कैन कम. आई थिंक ऑलमोस्ट अराउंड 300 स्टेप्स रहेंगे. एंड अभी तो उन्होंने बहुत अच्छा कंस्ट्रक्शन किया है इन बिटवीन, और सारे के सारे स्टेप्स फिर से रिनोवेट किए हैं और बहुत इजीली और अच्छे से आप यहाँ पे पहुँच सकते हो उसकी वजह से. सो यू शुड डेफिनेटली ऐड बेडसे केव्स इन योर लिस्ट. दिस इज़ वन ऑफ महाराष्ट्र's जेम, हिडन जेम, जो अभी तक डिस्कवर ही नहीं हुआ है. आई मीन इट इज़ डिस्कवर्ड, बट बहुत ही कम लोग यहाँ पे आते हैं. बहुत कम लोगों को ये बात अभी तक पता है. ये इतनी सुंदर जगह है, हर जगह पे आपको वाटरफॉल्स ही वाटरफॉल्स दिखेंगे. जहाँ भी देखो अब वाटरफॉल्स है. इटली स्मॉल स्ट्रीम्स बट देयर आर. यहाँ पे भी एक पानी का कुंड है. वहाँ जो पीछे था वो दैट इज़ द प्लेस वेयर यू नो द मंक्स यूज्ड टू लिव. और यहाँ पे अंदर है जहाँ पे वो मेडिटेट करते थे. लेट मी शो यू. ये जो अंदर जगह आपको दिख रही है, यहाँ पे वो लोग मेडिटेशन करते थे. तो अभी मैं आपको वो स्तूप दिखाऊंगी. मतलब स्टार्टिंग में जब उनको कभी भी केव्स बनाने होते थे, तो वो लोग सबसे पहले एक केव छोटा सा बना के देखते थे, जस्ट टू एक्सपेरिमेंट, टू यू नो बिलीव एंड हैव गारंटी दैट ये चलेगा एंड इट विल सस्टेन फॉर अ लॉन्ग टाइम. तो ये ऐसे छोटे से वो पहले बनाते थे, जो एक्सपेरिमेंटल बेसिस पे होता था. और अगर ये सक्सेसफुल हो गया तो फिर यहाँ पे वो केव्स बनाते थे. सो दिस वाज द फर्स्ट वन दैट दे मेड. एंड यहाँ पे और एक वाटरफॉल है. सच अ प्रिटी प्लेस नो. यहाँ से वापस जाने का बिल्कुल मन नहीं हो रहा है, इतनी सुंदर जगह है, मैं आपको बता नहीं सकती. और अभी तो बारिश भी रुक गई है, तो आई एम एबल टू टॉक टू यू पीपल एंड टेल यू एवरीथिंग अबाउट दिस. तो और भी अच्छा लग रहा है. वो जो गाइड अंकल है वो हमको बता रहे थे कि ये जो है, दिस इज समथिंग दैट इज रिटर्न इन पाली लैंग्वेज, जो यू नो उस टाइम की लैंग्वेज थी. और उस यहाँ पे जिन्होंने डोनेशन दिया है उनका नाम लिखा हुआ है. द वाइफ इज ऑन ड्यूटी.
गाइस हमारा देख के हो गया है, नाउ वी आर लीविंग। बट हम लोग ऑलमोस्ट 12 बजे हमने ट्रैक स्टार्ट किया था और अभी 2:30 हो रहे हैं। हमारा पूरा देख के हो गया, पूरा ट्रैक हो गया। अभी हम नीचे जा रहे हैं, देखते हैं, अभी बहुत टाइम बचा है हमारे पास। तो लेट्स सी, हम लोग किसी और डेस्टिनेशन पे भी जाने का सोच रहे हैं। लेट्स हैव अ लंच। तो जब हम ऊपर चढ़ रहे थे ना, तो बहुत सारे वाटरफॉल्स दिख रहे थे, बट हमको जाने की इतनी जल्दी थी ना, हम बिल्कुल रुके नहीं। बट आते समय इतने सारे वाटरफॉल्स में मैं तो पूरा जाके अंदर बैठ ही गई। इतना मज़ा आया, इतना मज़ा आया, मैं बता ही नहीं सकती आपको। बहुत ही सुंदर एक्सपीरियंस था। उसके बाद बहुत भूख लग गई और ठंडी भी लग रही थी, तो पहुँच गए जोगेश्वरी मिसळ खाने के लिए। काय करते? ट्रॅफिक दाखवते लोकांना। भयंकर ट्रॅफिक आहे मुलांनो. जर तुम्हाला यायचं असेल पाहुणाला तर ह्याची तयारी ठेवा. तो पेट भर के जोगेश्वरी मिसळ खा के हम पहुंच गए पवना डैम। पवना डैम के रास्ते में बहुत ट्रैफिक था बीच में, बट आफ्टर दैट इट वाज ऑल गुड। बहुत सुंदर नज़ारे दिख रहे थे। पवना डैम के रास्ते में भी छोटे छोटे स्ट्रीम्स दिख रहे थे दोनों साइड में। काफ़ी सारे वाटरफॉल्स भी वहाँ पे भी स्टार्ट हो गए हैं। बट पवना डैम इतना ओवररेटेड और हाइप्ड हो गया है ना कि वहाँ पे हमेशा क्राउड रहता ही है। तो हमने सोचा कि यहाँ नहीं रुकते। तो मुझे पता था एक प्लेस प्रति पंढरपुर, और अभी पुणे में पालकी आई हुई है, तो आई थॉट दिस इज़ द बेस्ट टाइम टू विज़िट प्रति पंढरपुर। ये वो इतना सुंदर टेम्पल है ना, बट आई वॉज नॉट श्योर अबाउट द टाइमिंग्स। ऑलरेडी 4 बज चुके थे, ऑलमोस्ट 4:30 होने को थे जब हम पहुंच रहे थे प्रति पंढरपुर। वो पवना डैम से हार्डली 10 किलोमीटर्स आगे है। बहुत ही सुंदर टेम्पल है। जब हम जा रहे थे ऑन द वे बहुत सारे ऐसे वाटरफॉल्स दिख रहे थे, और मैं सब कुछ शूट करते करते जा रही थी, बहुत इन्जॉय कर रही थी। इतनी मस्त हवा चल रही थी, माय गॉड। और इतने सुंदर सुंदर वहाँ पे फार्म हाउसेस है ना लोगों के, और उन्होंने इतने सुंदर सुंदर
पेड़ वहाँ पे लगाया है, इतने फ्लावर्स, माय गॉड इट वाज सो ग्रीन एंड कलरफुल। तो हम ऐसे ही नज़ारों का लुफ्त उठाते उठाते पहुँच गए प्रतिपंढरपुर। ये रहा प्रतिपंढरपुर का मंदिर। ये एक्चुअली बंद होता है 5 बजे और हम लोग पहुँचे थे 4:30 बजे। तो फटाफट जाके दर्शन ले लिया, बट यहाँ पे अलाउड नहीं है शूट करना, तो मैं अंदर का कुछ शूट नहीं कर पाई। बट लुक हाउ ब्यूटीफुल इट इज़। जब मैं छोटी थी ना, तब हमारे पापा हमें यहाँ पे हमेशा घुमाने के लिए लेके आते थे। मतलब हम पहले पवना डैम घूमते थे, फिर प्रतिपंढरपुर और फिर घर जाते थे। मतलब और मुझे वो सारी ऐसे बचपन की यादें ताज़ा हो रही थी मेरी। और पता है यहाँ से ऐसे 3 वाटरफॉल्स दिखते हैं मंदिर के, यहाँ से ऊपर से 3 वाटरफॉल्स दिखते हैं। एंड लुक एट द माउंटेन्स, इतना सुंदर दिखता है, इतना सुंदर। और ये जो मंदिर का सब आर्किटेक्चर है ना, ये सब उन्होंने राजस्थान से मंगवाया है। और राजस्थानी आर्किटेक्चर का ये टेम्पल है। अंदर विट्ठल रुक्मिणी, राधा कृष्ण और राम लक्ष्मण सीता महारानी इनके डीटीज़ है। बहुत सुंदर और शांत है अंदर, बहुत अच्छा लगता है अंदर जाके बैठने को, स्पेशली इन मानसून। ये तो कुछ ज़्यादा ही खूबसूरत हो गया है। बहुत ही अच्छा लग रहा था मुझे वहाँ पे जाने के बाद, इतना इन्जॉय किया। एंड व्हाट अ डे इट वाज। मतलब सुबह हमने स्टार्ट किया विद अ हाइक एंड एंडिंग द डे विद सच ब्यूटीफुल टेम्पल, इतनी शांति एंड ब्यूटीफुल भगवान के दर्शन लेके पीसफुल इट वाज। बहुत अच्छा लगा वहाँ पे। बट टाइम बहुत कम था हमारे पास, बट स्टिल वी मेड इट एंड आई एम सो हैप्पी दैट वी मेड इट। अभी मेरा प्लान है नेक्स्ट टाइम कि ये वाटरफॉल्स तक मुझे पहुंचना है। लेट्स सी इफ़ ये वाटरफॉल्स तक हम पहुंच सकते हैं। बट उसके लिए कभी और आएंगे, इस बार नहीं हो पाएगा क्योंकि बहुत लेट हो चुका है, अभी अंधेरा हो जाएगा। तो अंधेरा होने से पहले निकलते हैं यहाँ से, क्योंकि यहाँ पे बिल्कुल स्ट्रीट लाइट्स भी नहीं होती है। तो चलो। तो गाइस हम बेर से कैफ से पहुँचे थे पवना डैम, बट पवना डैम में बहुत भीड़ थी क्योंकि आज वीकेंड है, टुडे इज़ सैटरडे। तो हमने सोचा प्रतिपंढरपुर जाते हैं। अगर आप लोगों को पता नहीं है प्रतिपंढरपुर, तो यू हैव टू सी माई वीडियो। और प्रतिपंढरपुर एक बहुत ही सुंदर विट्ठल जी का मंदिर है वहाँ पे। एंड इफ़ यू कांट गो टू पंढरपुर, यू शुड डेफिनेटली गो टू प्रतिपंढरपुर। बहुत पास में, हार्डली 50 किलोमीटर्स फ्रॉम पुणे, वो मैं आपको दिखाऊंगी। बट वहाँ पे एक्चुअली कैमरा अलाउड नहीं है अंदर। और हम लोग पहुँचे थे 4:30 और 5:30 वो बंद हो जाता है। तो मैं ज़्यादा कुछ शूट नहीं कर पाई क्योंकि वहाँ पे अलाउड भी नहीं था और हमें जल्दी वापस आना भी था। तो ऑन द वे फिर हमने पवना डैम देखा। एंड वाइल रिटर्निंग अभी हम रुके एक तुकाराम महाराज के मंदिर में, विच इज़ माई फेवरेट प्लेस। एंड नाउ आई एम गोइंग टू एंड दिस वीडियो। आई डोंट नो व्हाई दिस बॉय इज़ नॉट शोइंग हिज फेस। तो गाइज नाउ आई विल एंड द वीडियो। वी आर अबाउट टू गो बैक होम। तो जस्ट you want to say anything guys? Yes. सब्सक्राइब करा सर्वजन, सब लोग मिलके सब्सक्राइब कीजिए प्रेरणा के चैनल के लिए। Please do she is doing subscribe so and hard like work. and share. So Like, share and subscribe guys. Thank you so Okay. much. Bye. I'll see you in the next video. Bye. तुम्ही देण्यांना आलं त्यातले डिप्लॉयमेंट केलेली ह्या लेणीची निर्मिती इसवी सन पूर्व पहिल्या शतकाची। ह्या लेणीला आतापर्यंत साधारण 22 वर्ष आहे। ह्या लेण्या प्रामुख्याने जे पूर्वीचे बौद्ध भिक्षू आणि अनुयायी जे होते, जे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करायचे, तर त्या लोकांच्या वर्षावात म्हणजे पावसाळ्यात ह्या सगळ्या निवासी व्यवस्था आहे। लेण्यांची निर्मिती ही अखंड एका दगडात असल्यामुळे वरून खाली करण्यात आली आणि प्रत्येक वास्तवा शनी आठवड्याने बनवता जाते। ही लेणी बनवायला अंदाजे जो वेळ लागला तो 150 वर्षाचा। सह्याद्री पर्वतरांगेत जो दगड मिळतो तो अजून जन्य आहे, जे बसवंत रॉक। त्याच्यामुळे ह्या ठिकाणी कुठल्याही वास्तू जर बनवली तर तिचे आयुष्य हे दीर्घकाळ असू शकतं आणि त्या संदर्भात लेण्यांची निर्मिती करण्यात आली। आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असंख्य अशा लेणी आहेत, तर त्यापैकी बेडसे लेणी एकमेव अशी लेणी की जिथं तोंड पूर्वेला आहे, म्हणजे पूर्वाभिमुख लेणी ही आहे। आणि ह्या लेण्यांमध्ये प्रामुख्याने 2 विभाग पडतात। जिथं तुम्ही पहिले गेले तिथं त्याला चैत्यगृह बोलतात। चैत्यगृह म्हणजे ध्यान साधना केंद्र, जिथं बौद्ध भिक्षू हे ध्यान साधना करायचं आणि ती भिक्षूंच्या निवासाची व्यवस्था, त्याला विहार बोलायचं। विहारामध्ये तिथं खोल्यांची रचना ह्या भिक्षुगृहांसाठी करण्यात आली। ह्या ज्या सगळ्या खोल्या त्याला बौद्ध भिक्षू गृह
किंवा शून्यगृह असं बोललं तर जिथं भिक्षू हे ध्यान साधना निवास करू शकतात. त्याच प्रकारे आपल्याकडं हेलेनीची निर्मिती ज्या राजवटीत झाले ते राजवट म्हणजे सातवाहन घराणे, सातवाहनांच्या काळात हेलेनीची निर्मिती झाली. आपल्याकडे सातवाहनांचा संदर्भ कसा दिला जातो तर चैत्यगृहाच्या सुरुवातीला तुम्हाला जे स्तंभ पाहायला भेटतात त्या स्तंभांच्या वर महिला पुरुषांची शिल्प आहे. महिला पुरुषांच्या शिल्पामध्ये ही त्यावेळेची वेशभूषा आहे, केशरचना, दागिन्यांची पद्धती आणि तिथला जो पुरुष आहे त्या पुरुषा डोक्यात एक विशिष्ट प्रकारचा फेटा आहे. तो फेटा कोणत्या राज्या काळात वापरला जाईल आणि त्यानुसार ह्या कोणाच्या राजवटीत बनवल्या की त्यावरून आपल्याला लक्षात येतं. हिलेरी सातवाहनांच्या काळातले, हिलेरी इसवी सन पूर्व पहिल्या शतकाचे आणि ह्या लेणीला बनवण्याचा कालावधी हा 150 वर्षाचा आहे. बाहेर जेवढे पाण्याचे कुंड आहे त्या पाण्याच्या कुंडाला बोलत तर पेयपोळी. पेयपोळी म्हणजे पिण्याच्या पाण्याचे होता. जेव्हा तुम्ही चैत्यगृहात आत जातात तर त्याच्या डाव्या साईडला जे पाहिलेलं पाण्याचं कुंड आहे त्याच्यावर एक शिलालेख आहे. शिलालेखाची लिपी आहे ती ब्राह्मी लिपी आहे. बोली भाषा ही त्यावेळेसची पाली होती. त्याच्यात संदर्भ आहे की पाण्याच्या टाक्यांच्या खोदकामासाठी ज्यांनी निधी उपलब्ध करून दिला त्यांचा उल्लेख तिथे आहे. त्याला दान शब्द आहे. संदर्भ महागोय बालिकाय महादेवी सामदनिकाय आपदेवनकाय बिसिकाय. याचा अर्थ काय की महागो राजेची मुलगी होती महादेवी सामदनिका आणि ती मुलगी आब्देवन राजेची पत्नी होती. तर त्या मुलीचं नाव आहे महादेवी सामदनिका. तर तिने त्या पाण्याच्या कुंडांसाठी दान दिले. चैत्यगृह म्हणजे एक शिलालेख आहे. त्या संदर्भ आहे नाशिक आणि अनाथ सोसायटीचं पूर्तनाकर जे नाशिकचे व्यापारी आनंद श्रेष्ठ यांचा मुलगा होता पुष्यनथ. त्यांनी ह्या लेण्याच्या खोदकामध्ये दान दिले आणि एक बाहेरच्या स्तूपाच्या मागे शिलालेख आहे. त्याच्या संदर्भ आहे गोभूती नावाचे महारापर्वतातील अरण्य त्यांचा असमलित बळाने करून घेतलेलं स्मारक आहे. गोभूती हे महारापर्वतात साधना करायचे. जेव्हा त्यांचं निर्माण झालं तर त्यांच्या स्मरणार्थ ज्यांनी तो स्मारक बनवून घेतलंय तर त्यांचं नाव आहे असमलित बळ. असमलित बळ हे त्यांचे शिष्य होते असं काही ठिकाणी संदर्भ पाहायला मिळतो. त्याच प्रकारे चैत्यगृहाची जे समोरची स्तंभ शिल्पकला आहे तर इसवी सन पूर्वीच्या कालखंडामध्ये तुम्हाला मूर्ती जी आहे ती मिळत नाही. फक्त आपल्याकडे बेडचे एकमेव लेणी आहे की जिच्या स्तंभांच्यावर महिलांच्या पुरुषांची शिल्पांचे सुरुवातीला आहे. चैत्यगृहाच्या गाभाऱ्यातले जे स्तंभ आहेत त्याच्यावर खूप ठिकाणी तुम्हाला शिल्प पाहायला भेटतात महिला पुरुषांचे प्राणी शिल्प. पण बेडची एकमेव अशी लेणी आहे की तिच्या सुरुवातीच्या स्तंभांवर महिला पुरुषांची शिल्प आहे. तर त्या स्तंभाला बोललं तर ग्रीक पर्सनल स्तंभ शिल्पकला म्हणजे ग्रीक म्हणजे जे पर्शियन जे लोक होती तर ती सुरुवातीच्या आपल्याकडे भारतामध्ये व्यापारासंदर्भात किंवा कारागिरी संदर्भात आपल्याकडे भारतामध्ये यायची आणि आपल्याला याने अशा ठिकाणी बनवल्या जिथं पूर्वीचे व्यापारी मार्ग आहे. कोकणातून घाटमाता येण्यासाठी जो घाटरस आहे त्या परिसरामध्ये लेण्यांची रचना जास्त आहे. पूर्ण भारताचा इतिहास काढला तर सगळ्यात जास्त लेण्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लेण्या पुणे जिल्ह्यामध्ये. तर पुणे जिल्ह्याला 2 घाटमाते पूर्वी लाभलेत. पहिला घाटमाता आहे तो म्हणजे घाटमार्ग जो आहे तो नाणेघाट. नाणेघाट ते कल्याण आहे, कल्याण ते सोपारा हा रूट आहे त्यावेळेचा. आणि दुसरा रूट हा मावळातून निघतो. मावळातून खोपोली मार्गे पेन आणि पेनवरनं चौ हे पूर्वीचं बंदर आहे. जी लोक तिथून प्रवास करायची तर ती लोक अशा लेण्याच्या खोचनाड्यांनी ते उपलब्ध करून द्यायची किंवा जे परदेशी व्यापारी किंवा जे कारागीर होते त्यांनी ह्याच रस्त्याने मार्गक्रमण करायचे. मग त्या सुरुवातीच्या काळामध्ये त्या लोकांनी त्या लेण्यांना योगदान दिलं. तर ही जी स्तंभशिल्पकला आहे ती ग्रेट पर्सन स्तंभशिल्पकलेवर आधारित आहे आणि तिथे जे महिला पुरुष आहे तर ती आपल्या त्यावेळेची संस्कृती आहे म्हणजे महिला पुरुषांची वेशभूषा. त्याच प्रकारे ते प्राणीशिल्प आहे गाय, बैल, हत्ती आणि घोडा. तर ह्या 4 प्राणीशिल्पांचा अर्थ असतो. गाय म्हणजे शांतीचं प्रतीक आहे, बैल हे श्रमाचं प्रतीक, हत्ती ताकदीचं प्रतीक आणि घोडा हा वेगाचं प्रतीक. तर वेगवेगळे संदर्भ तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये मिळून जातील त्या संदर्भात. त्याच प्रकारचे स्तंभांच्या म्हणजे प्राणीशिल्पाच्या खाली एक चौतर आहे. चौतरीच्या आतमध्ये एक डिझाईन आहे त्याला आमलक बोललं. पूर्वी काळी भिक्खू संघाला सगळ्यात जास्त जो दान धर्म म्हणजे खाण्यासंदर्भात जे दान धर्म दिले जायचे ते आवळे होते आणि आवळ्याचं प्रतीक म्हणून तो बॉक्स आहे. त्या बॉक्सच्या जे डिझाईन आहे त्याला आमलक म्हणजे आवळा. त्याच्या खाली जे फुल आहे ते उलट कमळ आहे. उलट कमळ हे निर्वाणाचं प्रतीक असतं. उमललेलं कमळ आहे हे ज्ञानाचं प्रतीक आहे. पण उलट कमळ हे निर्वाणाचं प्रतीक आहे. त्याच्या खाली जो स्तंभ आहे त्याला 8 कॉर्नर आहे. अष्टशिल्प अष्टांग मार्ग खाली गोल घुमट आहे त्याला कुंभ किंवा कलश बोलायचं. अशी स्तंभाची एकत्र रचना आहे. तुम्ही ज्या लेण्यांना जा ह्या मागच्या ठिकाणी ज्या खोल्यांच्यावरच्या कमानी ती चैत्यगृहाच्या एंट्रन्सला कमानी तर त्याला बोललं तर बोधिवृक्ष म्हणजे बोधिवृक्षाच्या कमानी ह्या सगळ्या लेण्या ज्यांच्यावरून म्हणजे प्रभावित होऊन करण्यात आल्या ते गौतम बुद्ध होते. आणि गौतम बुद्धांनी घर सोडल्याच्या नंतर त्यांनी ध्यान साधना केली. ध्यान साधना कुठे केली तर बुद्ध गायला एका झाडाखाली बसली. तर गौतम बुद्धांना तिथं ज्ञान प्राप्त झाले आणि ज्ञान प्राप्त होऊन त्या झाडाला पडलं बोधिवृक्ष. बोधिवृक्ष म्हणजे आत्ता कोणतं झाड पिंपळ झाड. तर ते पिंपळ पानाचं प्रतीक आहे. ज्या काही भारतात किंवा महाराष्ट्रात किंवा जगभरात ज्या लेण्या खोदण्यात आल्या त्याकडे त्या सगळ्या लेण्यांच्या कमानीला तुम्हाला बोधिवृक्षाचं पान भेटतं म्हणजे पिंपळ पान भेटतं.
त्याचप्रकारे गावामध्ये जर तुम्ही जाल तर तिथं आतमध्ये 26 स्तंभ आहे. 26 मध्ये 24 अष्टशिले आणि 2 सपोर्टेड वेगळे स्तंभ शिल्पकला आहे. तर त्या स्तंभांमध्ये 24 जे आहे ते सम्राट अशोकांचे अशोक चक्र आहे, त्याच्यात जे 24 तारे आहेत, तर त्याचं ते प्रतिकात्मक आहे. त्यानंतर आपल्या गाभाऱ्यात स्तूप आहे. आपल्या ही जी लेणी, तर त्या लेणीमध्ये कुठं सतत गौतम बुद्धांचं शिल्प नाही, तर इथं स्तूप आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याकडे इसवी सन पूर्वीच्या काळामध्ये कुठल्याच लेण्यांना आपल्याला सदा गौतम बुद्धांची मूर्ती मिळत नाही. मग ती मूर्ती मिळत नाही ह्याचा अर्थ काय होतं की ह्या लेण्या जुन्या आणि त्यावेळेस मूर्ती स्थापना शक्यतो नव्हती. मग त्यावेळेस गौतम बुद्धांचे विचार हे जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे जे लोक कार्य करायचे ते भिक्खू होते. पण भिक्खू संघाला हाच मार्ग कंटिन्यू ठेवण्यासाठी काहीतरी प्रतीक हवं होतं. गौतम बुद्धांचे शिल्प देऊ शकत नाही, कारण गौतम बुद्धांनी जे विचार मांडले किंवा जे ज्ञान प्राप्त केली तर त्याच्यावर सगळ्यात मोठा त्यांचा म्हणजे त्यांनी जे मार्ग दाखवलाय तो दुःखावर आहे. दुःखमुक्तीचा मार्ग आणि त्यासाठी साधना हा त्यांनी मार्ग सुचवलाय. साधना करण्यासाठी शरीर आवश्यक आहे का? कारण आपल्याला अशा ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे. साधना म्हणजे की ज्यावर आपला कंट्रोल नाही आणि ते म्हणजे श्वास. आणि श्वासच्या शक्ती जेव्हा शरीर असेल म्हणजे स्वतःचं शरीर सोडून बाह्य गोष्टी ह्या जेवढं तुम्ही बाह्य गोष्टीचे अटॅच राहाल तेवढं तुम्ही दुःखी राहता. म्हणजे त्यांनी स्वतःशी कनेक्ट होण्यासाठी आणि स्वतःशी कनेक्ट होण्यासाठी शरीर आवश्यक आहे. शरीर हे ऊर्जेवर चालतं आणि ऊर्जा ही अन्नाद्वारे भेटते. स्तूप म्हणजे काय की स्तूप म्हणजे गौतम बुद्ध, म्हणजे स्तूप म्हणजे गौतम बुद्ध आणि गौतम बुद्ध मानून समोर साधना केली जाते. पण ते स्तूप म्हणजे काय की भिक्खू संघ हा भिक्षा मागून खायचा. ज्या पात्रात भिक्षा मागितलं जातं ते उंच केलं त्याला आपण स्तूप म्हणतो. स्तूपाला सरळ केलं तो भिक्षा पात्र होतो. आणि भिक्षा पात्र का? कारण त्यापासून आपल्या शरीरात ऊर्जा जागृत होते. आपली ऊर्जा जागृत करण्यासाठी बाह्य ऊर्जेची गरज आहे आणि ती आपण अन्नाद्वारे घेऊ. म्हणून सगळ्यांनी त्यांना तुम्हाला स्तूप पाहायला भेटतं. त्याच प्रकारे हा जो भाग आहे त्याला विहार बोलतात. विहारमध्ये निवासी होतात. पूर्ण भारतात हा एकच विहार आहे जो अर्धगोलात होते, म्हणजे सेम याची रचना चैत्यासारखी वास्तविक होते. तो म्हणजे चैत्यगृहाचा विहाराचा तो एक त्याला बोलायचं गजपृष्ठाकार म्हणजे हत्तीच्या पाठीसारखा याचा कान आहे. या लेणीची 3 वैशिष्ट्य. ही लेणी पूर्वाभिमुख आहे म्हणजे पूर्व दिशेला तोंड आहे. तर महाराष्ट्रातली एकच लेणी जी पूर्ण समूह हा पूर्वेला तोंड आहे. हा जो विहार आहे तो अर्धगोलात होते, याला बोलत गजपृष्ठाकार विहार. तो पूर्ण भारतात एकच आहे. आणि पलीकडची स्तंभ शिल्पकला इसवी सन पूर्वीच्या एका पण लेणीच्या एंट्रन्सला स्तंभ नाही. आणि त्याच्यावर जे महिला पुरुषाची शिल्प आहे किंवा जे प्राणी शिल्प आहे हे थोडं युनिक आहे इतर लेण्यांपेक्षा.